तुम्ही मला का सॅम म्हणताय? का मी तुम्हाला सॅम म्हटलेलं आवडत नाहीये का तुम्हाला? ती तुमची टिम्मया का किम्मया दिवसभर सॅम 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 करत असते, ते चालतं. ती खूप वर्षांपासून माझी जुनी मैत्रीण आहे आणि ती तेव्हापासून मला सॅमच म्हणतेय. पण तुम्ही नाही ना मला सॅम म्हणत, मग तुम्ही अचानक का सॅम म्हणायला लागलात? कारण मला नाही आवडत तिने तुम्हाला सॅम म्हटलेलं. मला जे आवडत नाही ना ते सगळं आठवून आठवून तुम्ही ते सगळं करताय. ते सगळं करताय, मुद्दाम करताय ना. मला त्रास देण्यासाठी तुम्ही मुद्दाम असं वागताय ना. स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला का त्रास देईन? तुम्हाला खरंच असं वाटतं मी तुम्हाला त्रास देईन? हो. आई ग, तुम्ही एक काम करता का? सॉरी, खूप वेळ घेतला मी तुमचा. तुम्ही जा, तुमची तर टिमोयाशी गप्पा मारा. ती तशी तिथे सगळ्यांचा जीव खात असेल. सॅम कुठे, माझा सॅम कुठे? जा 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 जा. हे बघा स्वानंदी मॅडम, किमया माझी फक्त मैत्रीण आहे, पण तुम्ही अहो तुम्ही पण माझी मैत्रीणच आहात. ती तर जुनी मैत्रीण आहे. तुम्ही आत्ताच झाले. तुम्ही फक्त मैत्रीण नाही आहात स्वानंदी मॅडम, तुम्ही माझी बायको आहात. वाव, हॅपी हॅपी रिअलायझेशन. लक्षात आलं तुमच्या, मी बायको आहे तुमची. वा, समर राजवाड्यात लक्षात आलंय. स्वानंदी मॅडम, काय होतंय तुम्हाला? काय इतकी चिडचिड करताय? केवढं बोलताय तुम्ही आज? काय होतंय? त्रास. हे सगळं जे चाललंय त्याचा मला खूप त्रास होतोय. आणि त्याचं कारण फक्त तुम्ही आहात. मला त्रास होतोय. ती कोण तुमची ती टिमया? ती किती अति करते. अरे एवढा मोठा बिझनेस चालवताना तुम्ही राजवाडे, तुम्हाला लक्षात नाहीये? एक वाक्य नाही बोलतायत तुम्हाला. तुम्ही तिला काहीच बोलत नाही. माझ्या डोळ्यासमोर ती असं सगळं वागते आणि तुम्ही तिला काही बोलत पण नाही. स्वानंदी मॅडम, हे बघा, तिला मला दुखवायचं नाही म्हणून मी तिला हवं ते बोलू देतो, वागू देतो, आणि मला तुम्हालाही दुखवायचं नाहीये. आय एम सॉरी, पण ना मला कळलंय मला काय करायचं ते. चला आज जाऊ. काय करणार आहे? मी करीन जे मला करायचं ते. चला आपण आतमध्ये जाऊया, बोलूया. चला. अहो स्वानंदी मॅडम, चला.